नमस्कार, मी प्रल्हाद सोणे. आपण पाहतात ओमसाई न्यूज. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व उपजिल्हा रुग्णालयामध्ये फळवाटप, आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप, वृक्षारोपण यासह विविध समाजोपयोगी उपक्रम तसेच महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मोफत गॅस सिलेंडर योजना, आर्थिक दुर्बल मुलींसाठी मोफत उच्च शिक्षणाची योजना यासह विविध समाजोपयोगी योजना दादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महायुतीच्या माध्यमातून आणल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बंगालसिंह चितोडिया यांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश नेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, जामनेर तालुका अध्यक्ष नाना पाटील, जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख नरेंद्र जंजाळ, तालुका कार्याध्यक्ष अभयसिंग राठोड, शहराध्यक्ष प्रभू जालटे, शेंदोर्णी शहराध्यक्ष विलास पाटील, सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष अरविंद तायडे, जिल्हा सरचिटणीस हिम्मत पाटील, जिल्हा सचिव विजय इंटी, प्रमोद नाईक, युवक तालुकाध्यक्ष किरण पाटील, तालुका उपाध्यक्ष पंडित नाईक, ओबीसी तालुकाध्यक्ष दत्ता नेरकर, जिल्हा विद्यार्थी उपाध्यक्ष पराग नेरकर, तालुका अध्यक्ष आदिवासी सेल गजानन कोळी, सामाजिक न्याय शहराध्यक्ष अजय साबळे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष आदित्य गायकवाड, विद्यार्थी तालुका कार्याध्यक्ष गौरव प्रद्युमन पाटील, विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष उदय गायकवाड, प्रशांत चौधरी, बाळू पोटदुखे, हिरामन जोशी, श्रीराम जोशी, किरण शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. त्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुक्यामध्ये जामनेरच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही दादांचा वाढदिवस हा साजरा करतो आहे. आपण मित्रांनो बघितलं, कोविडमध्ये रक्ताचा किती मोठा तुटवडा होता. त्यामध्ये आपल्याला रक्ताची किंमत काय आहे, रक्तदानाची किंमत काय आहे ते आपल्याला कळालं. त्यालाच आम्ही डोळ्यासमोर ठेवून दादांचा वाढदिवस नुसतं पोस्टर आणि बॅनरच्या माध्यमातून न करता आपण रक्तदानाच्या माध्यमातून दादांचा वाढदिवस करायचा. त्याचबरोबर सिव्हिल रुग्णालयामध्ये जाऊन केळी आणि बिस्किटं येथे रुग्णांना आपण वाटप करून दादांचा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीनं आम्ही आज या तालुक्यामध्ये केलेला आहे. आज या तालुक्याच्या वतीनं, जामनेरच्या वतीनं, जामनेरच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं, राष्ट्रवादी युवकच्या वतीनं आदरणीय दादांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची जी भावना आहे की दादांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं दादांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काय कार्यक्रम केलेले आहेत आपण? अजितदादा पवार हे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्यासारख्या सक्रिय कार्यकर्त्यांच्यासाठी अजितदादांचा वाढदिवस एक वर्षातून एक असा आम्ही सादर करतो की एक सण म्हणून आहे. अशा पद्धतीचा आम्ही दादांचा दरवर्षी वाढदिवस सादर करत असतो. कारण तो वाढदिवसाच्या निमित्त आम्ही गोरगरीब जे मुलं असतील त्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम असो किंवा शासकीय दवाखान्यामध्ये फळ वाटपचा कार्यक्रम असो, आदिवासी आश्रमशाळेमध्ये बिस्किट वाटपचे, अशा पद्धतीचा अनेक कार्यक्रम आम्ही आजपर्यंत करत आलो, आज पण केले. आज आम्ही विशेष रक्तदान म्हणून आम्ही शिबिरसुद्धा ठेवली होती जामनेरमध्ये अजितदादांच्या वाढदिवसाचे निमित्त. आणि गावोगावी वृक्षारोपण जसं आमच्या तालुका अध्यक्ष नाना पाटलांनी सांगितला, आमचे सोबत आमचे तालुक्याचे रावेरचे जिल्हाध्यक्ष उमेश नेवाळेसुद्धा होते, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अरविंद चितोडिया होते, आमचे विधानसभा क्षेत्र प्रमुख नरेंद्र जंजाळ होते, आमचे शहर प्रमुख प्रभू जालटे होते, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष आता तालुका अध्यक्ष आमचे अरविंद तायडे होते, विलास भाऊ पाटील होते, आमचे शेंदुर्णी अध्यक्ष नेरकर साहेब होते, गौरव होता, बाकीचे सर्व केरळ सर्व आम्ही मिळून आमचे 550 कार्यकर्त्यांनी आम्ही पूर्ण तालुकाभर एक ज्या ठिकाणी आमच्या अजितदादांचा वाढदिवस म्हणून नाही आम्ही एक सण म्हणून सादर करत असतो, त्याच पद्धतीनं आज आम्ही केला आहे. आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा खूप जास्ती झाला आहे की आज पार्लरमध्ये अजितदादांनी जे महिलांच्या सोबत संवाद साधला आणि महिलांनी जे अजितदादांना प्रतिसाद दिला, त्या आज आम्हीसुद्धा ग्रामीण भागात फिरत असतो. आमचे नेते मंडळी, तालुका अध्यक्ष असतील, बाकीचे युवक जिल्हा अध्यक्ष असतील, आमचे नरेंद्र भाऊ असतील, बाकीचे सर्व नेते मंडळी मी जामनेर तालुक्यामध्ये फिरतो ग्रामीण भागात. तर जेव्हापासून अजितदादांनी लाडकी बहीण योजना हे योजना काढली आहे, गुलाबी रिक्षा योजना काढली, मुक्त गॅस सिलेंडरचा जे योजना आहे ते काढली आहे, आर्थिक दुर्बल घटक
गोरगरीब परिवारांची मुली आणि मुले सुशिक्षित बेरोजगार जे उच्च शिक्षण घेत नव्हते त्यांना आर्थिकच्या अडचणीमुळे त्यांना चांगलं शिक्षण घेता येत नव्हतं. हे जे दादांनी 2-4-5 योजना आणि महायुती मिळून देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सर्वांनी महायुती म्हणून जो एक कार्यक्रम घेतला राज्यामध्ये त्याचा आज गावोगावी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय. आणि महिलांना आता आज एवढा आवडता कार्यक्रम महिलांच्या मनासारखा झाला. कारण आज महाराष्ट्राची धर्तीवर 25-30 वर्षापासून राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आज मोकळे मनाने जेवढे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांशी महिलांनी संवाद साधला पारनेरमध्ये ते आज राज्यभर त्या TV वर महिलांनी पाहिला. आणि कसं आहे आज जे दादांनी योजना आणि महायुतीने जे योजना काढली त्याच्यामुळे कसं आहे महिलांचा